देशाची राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर आता संपूर्ण मुंबईमध्ये हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मी सध्या सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आलेली आहे। मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या आसपासचा हा संपूर्ण परिसर आहे, जिथे आपण पाहतोय की आता ठिकठिकाणी जिथे मुंबई पोलिसांचे पॉइंट तयार करण्यात आलेले आहेत, त्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढलेली आहे, बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। त्यासोबतच प्रत्येक पोस्टवरती 4 ते 5 अतिरिक्त पोलीस जे आहेत त्यांची तैनाती या ठिकाणी केल्याचं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय। मंदिरामध्ये अंगारकीच्या दिवसापासून नारळ नेण्यास भक्तांना परवानगी देण्यात आली होती, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आता नारळ मंदिरात नेऊ द्यायचं की नाही याबाबत सुद्धा आज मंदिर प्रशासनाची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि सुरक्षेसंदर्भातली ही महत्त्वाची बैठक असणार आहे। 2 वाजेनंतर महत्त्वाचा जो संदेश आहे तो सुद्धा भक्तांना दिला जाईल आणि निर्णय सुद्धा जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। काही नव्या SOP सुरक्षेच्या कारणास्तव तयार केला जाणार असल्याचं बोललं जातं आहे। सिद्धिविनायक मंदिर हे प्रख्यात प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि प्रत्येक भक्तांच्या ज्या मनोकामना त्या पूर्ण करण्यासाठी सिद्धिविनायक मंदिराची ख्याती आहे आणि यापूर्वी अनेकदा दहशतवाद्यांचं हे रडारवर सुद्धा राहिलेलं आहे आणि त्यानंतर या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त यापूर्वीच वाढवला होता। पुन्हा एकदा एक मोठा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये वाढवल्याचं चित्र आहे। त्यामुळे सिद्धिविनायक मंदिराच्या सुरक्षेसंदर्भात आजच्या बैठकीमध्ये नेमका काय काय घडामोडी घडणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।